बोरनान 2026 याच रंगाचे कपडे घाला, याच वेळेत करा बोरनान. बोरनान म्हणजे काय? बोरनान करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात? नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ. बोरनान हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपरा नसून आनंद, आशीर्वाद हा क्षण असतो. संक्रांतीचा साज असा स्त्रीवर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो. अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील संक्रांतीचा सण खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरांमध्ये लहान मुलांचे बोरनान केले जाते. आता बोरनान म्हणजे काय? तर बोरनान या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. बोरनान घातलेले, बोरे घातलेले, अंघोळ. बोराने म्हणजेच बोरं आणि स्नान म्हणजे अंघोळ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनान कधी व कसे घालावे त्याचे वर्णन करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे, कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत, जमलं तर आपण बोरनान कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावे, मंत्र, अशा बोरनांविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी मकर संक्रांतीला 14 जानेवारी बुधवारी आलेली असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला गुरुवारी किंक्रात आहे. किंक्रातीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरांनी आंघोळ घातली जाते. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनान घालू शकता. खरं तर किंक्राती दिवशी आवर्जून बोरनान केलं जातं, पण ज्यांना जमणार नसेल तर त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनान केलं तरीसुद्धा चालेल. आता बोरनान हे किती वर्षापर्यंत करावं? तर आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करताना तुमचं मूल 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलीला बोरनान घालू शकता. काही जण फक्त 3 वर्षच बोरनान घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसे तुम्ही करू शकता, पण एकूण 5 वर्ष बोरनान केलं तरीसुद्धा चालतं. बोरनान हे मुलामुलींचे दोघांचेही करावे. तसेच बघा, बोरनान हे शिशुसंस्कार म्हणून बोरनान केले जाते. बाळ जन्माला आल्यानंतर लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात असलेल्या फळभाज्या जसे की बोरं, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट, खारी बिस्किट अशा सर्व वस्तूंनी मुलांवरून डोक्यांवरून अंघोळ घातली जाते. याला आपण बोरनान असे म्हणतो. मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनान घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्राचे आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. मकर संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सुदृढ बनत असतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बघा, बोरनान हे कधी घालावे? तर बघा, बोरनान हे शक्यतो दुपारी नंतर घालावे, म्हणजे सायंकाळी 5 नंतर तुम्ही कधीही घालू शकता. ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनान करायचं आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलावू शकता. 5 किंवा 7 स्त्रियांना, सवाष्णांना बोलवायचे आहे. आपल्या बाळाला औक्षण करायचं आहे. घरामध्ये मोठे असे चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं आहे. त्यावरती एखादा पाट, चौरंग ठेवा आणि त्यावरती उत्सवमूर्तीला बसवा, मुलगा मुलगीला बसवा. म्हणजे ज्या बाळाचा आपल्याला बोरनान घालायचं आहे त्या बाळाला त्या पाठावरती किंवा चौरंगावरती बसवा. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलगा असेल त्याला काळ्या रंगाचे पॅन्ट, शर्ट घाला किंवा सदरा घाला. मुलगी असेल तर तिला फ्रॉक घाला. काळ्या रंगाचे परकर पोलकी असतं, फ्रॉक घालू शकता. त्याचप्रमाणे बाळाला कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, मुलींना माळ, पैंजण असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात. ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, या दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसते, म्हणजे आपलं बाल हे अधिकच खुलून दिसत असते. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्यांचे किंवा त्याच्या आतील वर्षाचे असेल तर तुमच्या घरातील कोणीही बाळाला मांडीवर घेऊन बसू शकतं. मूल खूप रडतात, अगदी 5 वर्ष होईपर्यंत बोरनान घालू शकतो. उत्सवमूर्ती म्हणजे आपले बाळ.
बोरन्हाणासाठी तयार झाल्यावर त्या बाळाला पाठावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवती गोल करून बसवायचं आहे, कारण जेणेकरून आपल्या मुलाला ज्या साहित्याने अंघोळ घातली तर ते साहित्य त्यांना खाली पडलेले सहज वेचता येईल. तसेच आपण ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायचं सांगायचं. बोरन्हाण पण आपण आधीच बोरन्हाणाची आपण अगोदरच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय तर बघा, जसे की चिरमुरे, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, तिळाचे तुकडे, तिळाच्या वड्या, रंगीबेरंगी गोळ्या, बिस्किटे, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. हे सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणांची तयारी झाल्यानंतर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती आपण बोरन्हाणासाठी बसवले आहे त्यांच्या डोक्यावरती एखादा रुमाल किंवा टोपी ठेवा आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे, त्यांना अंघोळ घालायचे आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी म्हणजे आई, आजी, काकू आपल्या बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा ग्लासने किंवा काही ठिकाणी माप असतं, चिपटं असतं, मापटं चिपटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात, म्हणजे त्यांनी अंघोळ घालतात. पण तुमच्या भागांमध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता. ही सर्व माहिती झाली बोरन्हाणविषयी. आता आपण पाहूयात बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी एक परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा यावर्षी संक्रांत हे पिवळ्या रंगावरती आलेले आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीत. तसे तर बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने अधिकच उठून दिसतात, त्यामुळे बाळ आपले अधिकच छान दिसतं. आणि जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला, फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका, कारण यावर्षी संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे. म्हणून बाकी सर्व तुम्ही लाल, हिरवी, गुलाबी, गडद रंगाचे कपडे घातले तरी चालतील. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांनी पण हळदीकुंकू लावून त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्यांना हळदीकुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे, त्यांना वाण द्यायचं आहे. बाळाला ज्या पदार्थांनी अंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्याच्या ओटीमध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर लहान मुलांना ते वेचायला सांगायचं आहे. ते खायला देऊ शकता किंवा घरी येऊन गेले तरी चालू शकतं, कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळे लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारे फळ खायची सवय त्या बाळांना लावायची असते. हा अनोखे प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचा देखील बोरन्हाण नक्की करा. हे बोरन्हाण रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही बोरन्हाण करू शकता. आता त्यानंतर बाळावर फळ, बोरं, खोबरं, अन्य गोष्टी टाकताना इडापिडा टळू दे, बाळाचे आयुष्य वाढवा, बाळाला आशीर्वाद देताना सुख, समृद्धी, समाधान, बाळाला यशस्वी होऊ, दीर्घायुष्य लाभो अशी आई वडिलांची नावे मोठमोठे कर. तर बोरन्हाणाच विधी आणि मंत्र आपल्या घरात रीतिरिवाजाप्रमाणे ठरवले जातात. आपल्याकडे चीर येत असेल, जी पद्धत असेल त्यानुसार हे मंत्र आपण म्हणत असतो. आता हे म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत. केवळ एक विधी नाही, हा बोरन्हाण केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळ आणि खेळ यामागे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण परंपराचा असा समृद्ध वारसा पुढेही देणं हीच आपली जबाबदारी आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.